तुळजापूरच्या आई भवानीमातेची गंडकी पाषाणातील स्वयंभू मूर्ती आहे. अष्टभुजा असून महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. उंची 3 फूट असून चलमूर्ती आहे. त्वरित धावून येणारी तुळजाई. तुळजाभवानी मातेची अनेक नावे आहेत. भक्तांच्या मदतीला त्वरित धावून येते म्हणून त्वरिता, त्यानंतर तुळजा आणि आता तुळजा अशी नावे मिळाली. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूर हे एक पूर्णपीठ आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणूनही पाहिले जाते. काळ्या रंगातील गंडकी शिळेपासून बनलेली ही मूर्ती असून अष्टभुजा 8 हातांची आहे. ती महिषासुरमर्दिनीच्या रूपातील अर्थातच महिषासुराचा वध करणारी आहे. आपोआप प्रकटल्याने तिला स्वयंभू देवी म्हटले आहे. मूर्ती सिंहासनावर उभी आहे. मूर्तीच्या मस्तकावरील मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या दिसतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता आहेत. संपूर्ण देशभरातील भाविक देवी दर्शनासाठी तुळजापूरला जातात. कोजागरी पौर्णिमेला सोलापूरसह कर्नाटकातून सुमारे 7 ते 8 लाख भाविक तुळजापूरला पायी जातात. त्या दिवशी तिथे अजाबळी देण्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे तुळजाभवानीची मूर्ती चलस्वरूपात आहे. म्हणजेच ही मूर्ती हलवता येते. मंचकी निद्रेसाठी मूळमूर्ती गाभाऱ्यातीलच गादीवर नेली जाते. त्यावेळी आरशातून देवीचे दर्शन सुरू होते. सध्या मंदिराच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे.